आता सुनेत्रा वहिनी घेत आहेत। 2029ला सुनेत्रा पवारांनीच मुख्यमंत्री व्हावं, जय पवारांचं मोठं विधान, विधानानं चर्चांना उधाण। शक्तीपीठवरून कोल्हापुरात शिवसेनेच्या 2 आमदारांमध्ये मतमतांतर, महामार्गाची अलाइनमेंट बदलल्यानंतरही विरोध, चंद्रदीप नरके आणि राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष। नाशिकमध्ये होणाऱ्या रिंग रोडसाठी जमिनीचं भूसंपादन वादात, संजय राऊतांचा स्थानिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या, शेतकऱ्यांना न्याय देऊ, जिल्हाधिकाऱ्यांचा शब्द दिल्याची माहिती। वाकोला मच्छी मार्केटवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली, मच्छी कापण्यावर बंदी नाही, मच्छीमारांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणार, महापौरांचं स्पष्टीकरण। तर तुम्ही वायफळ बडबड करू नका, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांची टीका। मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीत नाराजी, महापौरांनी स्वतः नालेसफाईचे दौरे काढले, मात्र मित्रपक्षांना कळवलं नाही। उपमहापौर संजय घाडेंची नाराजी उघड, तर आमच्या समन्वयाचा अभाव नाही, महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट, राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। नांदेडच्या वजिराबाद परिसरातून तब्बल 4800 शस्त्रास्त्र साठा जप्त, पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात, अधिकचा तपास सुरू। नरसापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ, आरोपी भीमराव कांबळेला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी। बोंधुघराचे जमीन व्यवहारातील साक्षीदारांवरच आरोप, अडचणीमध्ये आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदलली तर व्यवहार पूर्णपणे कायदेशीर, खरातचा चौकशी दरम्यान पोलिसांसमोर बनाव। बिहारमध्ये सम्राट चौधरी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, नितीश कुमारच्या मुलासह 32 मंत्र्यांनी घेतली शपथ। तामिळनाडूमध्ये विजय यांच्या सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांना धक्का, दुसऱ्यांदा राजभवनामध्ये पोहोचलेल्या विजय यांना राज्यपालांकडून 118 आमदारांच्या समर्थकांची मागणी, 2 जागा जिंकणारी VCK आज विजय यांना समर्थन देण्याची शक्यता। आणि राज्यात सर्वदूर वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची हजेरी, धाराशिव, नंदुरबार, नांदेड, वाशिम, अकोल्यासह ठाण्यातील शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस। ब्रेकिंग न्यूज आहे। राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभा उमेदवाराबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता कमी असल्याचं कळत आहे। सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिला आहे खासदारकीचा, मात्र राज्यसभा उमेदवाराचा NCP मध्ये आता निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली होती, पण तशी शक्यता कमी असल्याचं कळत आहे की जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक घोषित होणार नाही तोपर्यंत नावाची घोषणा होणार नाही अशी माहिती आहे। उमेदवार हा राज्यातीलच असण्याची ही शक्यता आहे। राज्यसभेवर जाण्यासाठी पक्षातील अनेकांची इच्छा आहे, मात्र त्यासाठी आता कोणाचं नाव दिलं जाणार, समोर केलं जाणार पक्षाकडून याविषयी उत्सुकता असतानाच जोपर्यंत याविषयीची निवडणूक जाहीर केली जात नाही तोपर्यंत उमेदवाराची घोषणा होणार नाही अशी माहिती समोर येते। राज्यसभा उमेदवाराचा NCP लवकरच निर्णय घेणार नाही अशी माहिती समोर आलेली आहे। कालच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा सुनेत्रा पवार यांनी दिलेला आहे। आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि अर्थात त्यांच्या जागेवर आता इतर उमेदवार त्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे आणि हा उमेदवार NCP मधलाच असला तरी देखील इतक्यात तरी या नावाची घोषणा होण्याची शक्यता कमी दिसतीये। जोपर्यंत निवडणूक जाहीर होत नाही तोपर्यंत नाव घोषित केलं जाणार नाही अशी माहिती समोर येते, मात्र त्यामध्येच राज्यातलाच एखादा नेता राज्यसभेवर जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। यानंतर बातमी आहे नंदुरबारमधली। नंदुरबार जिल्ह्यामधल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये अवकाळी पावसाचा जोर कायम आहे। धडगाव तालुक्यातील काकडदा आणि खामला परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलंय, रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली, तर वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाला।
दुसरीकडे नांदेड शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे. जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी दुपारी अचानक पाऊस कोसळला. या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. नांदेडमध्ये अन्य ठिकाणी सुद्धा पावसाच्या सरी बरसल्या. हदगाव हिमायतनगर भागामध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस पडला. शहरात सुद्धा पावसानं हजेरी लावली. आणि तिकडे वाशिम जिल्ह्यामधील मानोरा मंगरुळपीर तालुक्यामधल्या काही भागामध्ये जोरदार पाऊस पडतोय. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच बाटला होता. अशातच पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकोल्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं दुपारच्या वेळेला जोरदार हजेरी लावलेली आहे. 44 ते 45 अंशांचा उकाडा सहन करणाऱ्या अकोलेकरांना काही अंशी दिलासा मिळालाय. मात्र वादळी वाऱ्यामुळे फळबागांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते. तर जालना शहरात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावलेली आहे. सकाळपासूनच शहरामध्ये ढगाळ वातावरण होतं. मात्र दुपारी वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसानं हजेरी लावल्यानं शहरातील नागरिकांची काही वेळ का होईना पण वाढत्या गरमीमधून उकाड्यामधून सुटका झाली. ब्रेकिंग न्यूज आहे. तामिळनाडूमधील राजकारण अधिक तापलेलं आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके हा सगळ्यात मोठा पक्ष असला तरी देखील सत्ता नेमकी कोण स्थापन करणार याविषयी सस्पेन्स पाहायला मिळतोय. राजकारण या ठिकाणी तापलेलं आहे कारण टीव्हीकेला सत्तेपासून रोखण्याचा भाजपचा प्रयत्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडू काँग्रेसनं उद्या राज्यातील सर्व जिल्ह्यामधले मुख्यालय आहे त्या ठिकाणी आंदोलनाची घोषणा केलेली आहे. भाजपवर तमिळगा बेत्री कळघम अर्थात टीव्हीकेला सत्तेत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. तसंच राज्यपालांच्या भूमिकेचाही निषेध केला जाणार असल्याची माहिती आहे. पक्षानं ही माहिती दिली आहे. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. विजय टीव्हीके पक्षाचे जे फाउंडर आहेत त्यांना सगळ्यात जास्त जागा मिळाल्या तरी देखील ते सत्ता स्थापन करणार का हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि याच्यामध्ये विजय थलापती यांच्याकडे सगळ्यात जास्त जागा असताना सुद्धा त्यांना एक प्रकारे ग्रीन सिग्नल अजून राज्यपालांनी दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. विजय थलापती पुन्हा राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. काल थलापती यांनी राज्यपालांची भेट घेतली होती आणि सत्ता स्थापनेचा दावा केला होता. पण बहुमताचा आकडा समाधानकारक नसल्याचं राज्यपालांनी सांगितल्याची माहिती आहे. त्याच्यामुळे आज भेट घेतल्यानंतर ग्रीन सिग्नल मिळणार का आणि विजय थलापती इथं सीएम म्हणून शपथ घेणार का, सत्ता स्थापन होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये राहुल गांधींच्या साधेपणाचं आणि नम्रतेचं दर्शन घडतंय. त्यामुळे नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलंय. प्रसंग होता जेव्हा मल्लिकार्जुन खरगे एका खोलीतून बाहेर पडत होते आणि त्यांना आपले बूट नीट घालता येत नव्हते. त्यावेळी एका कर्मचाऱ्यानं ते बूट पायानं पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल गांधींनी तातडीनं हस्तक्षेप करत स्वतःच्याच हातानं ते बूट उचलले आणि खरगे यांच्या पायाजवळ व्यवस्थित ठेवले. राहुल गांधींची ही संवेदनशील कृती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अनेकांनी याला खऱ्या नेतृत्वाची ओळख म्हणत राहुल गांधींचं जोरदार कौतुक केलंय. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. राज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे आता हे ऑपरेशन टायगर नेमकं कशा पद्धतीनं राबवलं जाणार आणि काय प्लॅनिंग एकनाथ शिंदे करतायत असा सवाल उपस्थित झाला आहे. माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमची वैचारिक युती असल्याचं मोठं वक्तव्य केलंय. स्थानिक निवडणुकांच्या मुद्द्यावरून त्यांनी हे विधान केलेलं आहे आणि गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील आणि भाजपमध्ये दुरावा वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. त्यातूनच मोहिते पाटील आणि शिंदेंची सेनेची जवळीकता वाढल्याची ही चर्चा आता रंगू लागली आहे. माझ्या मतदारसंघातल्या येणाऱ्या नगरपालिकांचे जर प्रश्न शिंदे साहेबांकडे असतील तुम्ही जायचं नाही का त्यांच्याकडे? आणि जिथं
वैचारिकदृष्ट्या आम्ही मतदारसंघात एकत्र आलेलो आहे. म्हणजे अख्खा माढा लोकसभा मतदारसंघात फलटणला सेनेबरोबर युती करून लढलो आम्ही नगरपालिका. परत मान खटावमधलं माझं काम आहे एकत्रितरित्या लढलो. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, सध्या विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर युती करून लढते म्हणून भेटायच नाही का.